औदुंबर क्षेत्रवर्णन. अध्याय 19. नामधारक सिद्धमुनीला म्हणाले, तुम्ही मला गुरुचरित्र अमृत प्राशन करविले. आता मला या अनुपम गुरुमहिम्याची आणखी कथा सांगा. सिद्ध सांगतात, श्री गुरु औदुंबर वृक्षाखाली बसून तपश्चर्या करीत असत. चारी वेदनाही अश्वत्थ वृक्ष हा थोर आहे असे सांगितले असेल तरी श्री गुरूंना औदुंबरच का आवडतो याचा वृत्तांत तुला सांगतो, ऐक. नरसिंह अवतारात श्री विष्णूंनी हिरण्यकश्यपूची आतडी आपल्या नखाने विदारण करून त्याची माळ आपल्या गळ्यात घातली, तेव्हा त्या दैत्याच्या पोटात असलेल्या काळकूट विषाची त्याच्या नखांना बाधा झाली. नखे तर तापून गेली. तेव्हा लक्ष्मी देवीने नखाच्या शांतीकरिता सुंदर औदुंबर फळे आणून पुढे ठेवली. त्यात देवाने नखे रोवली, तेव्हा तो विषाग्नी शांत झाला. म्हणून श्री विष्णूंनी औदुंबराला वर देऊन सदा फळ धारण करणारा कल्पवृक्ष असे नाव दिले. या वृक्षाखाली अनुष्ठान केले असता ज्ञानप्राप्ती होते व आपल्या सर्व कामना पूर्ण होतात. या कल्पवृक्षाखाली श्रीगुरु चंद्रमौळी मनुष्य देह धारण करून अहर्निश वास करीत होते. अमरेश्वर जवळ वास करणाऱ्या 64 योगिनी श्रीगुरूंना नित्य आपल्या मंदिराला घेऊन जाऊन त्याची विधियुक्त पूजा करून त्यांना भोजन देत असत. योगिनीच्या मंदिराकडे पूजा करून घेण्याकरिता श्रीगुरु गंगेमधून पलीकडे जात, तेव्हा गंगेचे पाणी द्विभंग पाहून मधून जाण्याला श्रीगुरूंना वाट करून देत असे. एकदा गंगाभूज नावाचा शेतकरी नदी तटावर आपले शेत राखीत असता त्याने हा चमत्कार पाहिला आणि स्वामीजवळ येऊन त्यांना भक्तिपूर्वक नमन करून त्याने स्तोत्र गायले. श्रीगुरूंनी त्याला वर दिला. तो आपल्या शेताजवळ जाऊन पाहतो तो त्याला धनाचा ठेवा सापडला. तो नित्य येऊन श्रीगुरूची भक्तिभावाने पूजा करी. एकदा तो श्रीगुरूंना म्हणाला, माघ मासात काशीत स्नान करण्याचा महिमा थोर आहे असे ऐकतो. तेव्हा ते त्याला म्हणाले, चल तुला काशी क्षेत्र दाखवितो. आपण बसले होते व्याघ्र जिनावर. त्याला म्हणाले, मला घट्ट धर, आणि मनोवेगाने त्यांनी त्रिस्थळी यात्रा घडविली. अशा प्रकारे त्याची कीर्ती प्रकट झाली. म्हणून श्रीगुरूंनी विचार केला की आता गौप्य व्हावे. 64 योगिनींना श्रीगुरूंनी औदुंबर वृक्षाचा महिमा कथन करून त्यांना सांगितले की अमरेश्वर सन्निधानी औदुंबर वृक्षाखाली मी सदा गुप्त रूपाने आहेच, पण प्रकट रूपाने गाणगापूरला जाण्याला सिद्ध झालो आहे. सिद्धमुनींनी नामधारकाला श्रीगुरु औदुंबर वृक्षातळी नित्य का वास करतात हे कथन केले. अध्याय 19 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. शुभम भवतु.